जय श्रीराम. हनुमान चालीसा हे हनुमानजींची स्तुती करणारे एक सुंदर स्तोत्र आहे. ते संत तुलसीदासांनी लिहिले आहे. यात हनुमानजी किती शक्तिशाली, शूर आणि भगवान रामांचे खरे भक्त होते हे सांगितले आहे. जो कोणी भक्तिभावाने हनुमान चालीसा म्हणतो त्याला धैर्य, आत्मविश्वास आणि संकटांपासून संरक्षण मिळते. आता आपण हनुमान चालीसातील प्रत्येक ओळीचा साध्या मराठी अर्थ समजून घेऊया. दोहा. श्री गुरु चरण सरोज रज, निज मन मुकुर सुधारी. म्हणजे गुरूंच्या चरणांची धूळ घेऊन मी माझे मन शुद्ध करतो. बरनऊ रघुबर बिमल जसू, जो दायको फलचारी. मग मी राम यांच्या पवित्र गुणांचे वर्णन करतो, जे जीवनातील 4 फळे म्हणजे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे देतात. बुद्धिहीन तनु जानिके, सुमिरव पवन कुमार. मला कमी बुद्धी आहे हे जाणून मी हनुमानांचे स्मरण करतो. बलबुद्धी विद्या देहु मोही, हरहु कलेश विकार. मला शक्ती, बुद्धी आणि ज्ञान द्या आणि माझे दुःख दूर करा. चौपाई आता. जय हनुमान ज्ञान गुण सागर. हनुमानजी ज्ञान आणि चांगल्या गुणांचा समुद्र आहेत. जय कपीश तिहु लोक उजागर. तीनही लोकात त्यांची कीर्ती प्रसिद्ध आहे. रामदूत अतुलित बलधामा. म्हणजे ते रामांचे दूत आणि अपार शक्तींचे धनी आहेत. अंजनी पुत्र पवनसुत नामा. ते अंजनीचे पुत्र आणि वायुदेवांचे पुत्र आहेत. महावीर विक्रम बजरंगी. ते अत्यंत शूर आणि बलवान आहेत. कुमती निवार सुमतिके संगी. ते वाईट विचार दूर करून चांगली बुद्धी देतात. कंचन वरण बिराज सुबेशा. त्यांचा रंग सोनेरी आहे आणि रूप सुंदर आहे. कानन कुंडल कुंचित केसा. त्यांच्या कानात कुंडल आहेत आणि केस कुरळे आहेत. हाथ वज्र और ध्वजा विराजे. त्यांच्या हातात वज्र आणि ध्वज आहेत. कांधे मुंज जनेऊ साजे. खांद्यावर जनेऊ शोभते. शंकर सुवन केसरी नंदन. ते शिवांचे अंश आणि केसरीचे पुत्र आहेत. तेज प्रताप महाजगबंदन. त्यांच्या तेज आणि पराक्रमाला जग नमते. विद्यावान गुणी अति चातुर. ते विद्वान, गुणी आणि अत्यंत बुद्धिमान आहेत. राम काज करिबेको आतुर. ते नेहमी रामांचे काम करण्यासाठी उत्सुक असतात. प्रभु चरित्र सुनिबेको रसिया. त्यांना रामाच्या कथा ऐकायला खूप आवडते. राम लखन सीता मन बसिया. त्यांच्या मनात राम, लक्ष्मण आणि सीता सदैव राहतात. सूक्ष्म रूप धरी सियही दिखावा. त्यांनी छोटा रूप घेऊन सीतेला दर्शन दिले. विकट रूप धरी लंक जरावा. मोठे भयंकर रूप घेऊन त्यांनी लंका जाळली. भीम रूप धरी असुर सहारे. त्यांनी राक्षसांचा नाश केला. अक्राळ विक्राळ रूप घेऊन त्यांनी राक्षसांचा नाश केला. रामचंद्र के काज सवारे. त्यांनी रामांचे सर्व काम पूर्ण केले. लाय संजीवन लखन जियाये. त्यांनी संजीवनी आणून लक्ष्मणाचे प्राण वाचवले. श्री रघुवीर हर्षी उरलाय. त्यामुळे राम खूप आनंदी झाले आणि त्यांनी हनुमानाला मिठी मारली. रघुपती कीन्ही बहुत बढाई. रामांनी हनुमानाची खूप स्तुती केली. तुम मम प्रिय भरतही समभाई. राम म्हणाले, तू मला भरतासारखा प्रिय आहेस. सहस वदन तुम रोजस गावे. हजारो मुख असलेला शेषनागही तुमचे गुण गातो. असं काही श्रीपती कंठ लगावे. असे म्हणत रामाने हनुमानाला मिठी मारली. सनकादिक ब्रह्मादि मुनीसा. सनकादी ऋषी आणि ब्रह्म यासारखे महान मुनी, नारद सारद सहित अहिसा. नारद, सरस्वती आणि शेषनागही तुमची स्तुती करतात. यम कुबेर दिगपाल जहाते. यमराज, कुबेर आणि सर्व दिशांचे देव. कवी कोविद कही सके कहाते. तुमचे सर्व गुण पूर्णपणे सांगू शकत नाही.
कवी आणि पंडित असे हे पण तुमचे सर्व गुण पूर्णपणे सांगू शकत नाहीत. तुम उपकार सुग्रीव ही कीन्हा, तुम्ही सुग्रीवाला मोठी मदत केली. राम मिलाय राजपद दीन्हा, रामांशी भेट घडवून त्याला पुन्हा राजा बनवले. तुमरो मंत्र विभीषण माना, विभीषणाने तुमचा सल्ला मांडला. लंकेश्वर भय सब जग जाना, त्यामुळे तो लंकेचा राजा झाला हे सगळं जगभर सर्व जगात माहिती आहे. युग सहस्त्र योजन परभानु, सूर्य खूप दूर आहे, खूप दूर होता. लिहिल्योताही मधुर फल जाणू, आणि तरी तुम्ही त्याला एक गोड फळ समजून पकडायला गेलात. प्रभुमुद्रिका मेलिमुख माही, रामाची अंगठी तोंडात ठेवून जलधी लांघी गए अचरज नाही, तुम्ही पूर्ण समुद्र पार केलात यात काही आश्चर्य नाही. दुर्गम काज जगत के जेते, जगातील सर्वात कठीण कामे सुगम अनुग्रह तुम्हरे देते, तुमच्या कृपेने अगदी सहज सोपी होतात. राम दुआरे तुम रखवारे, रामाच्या दरवाजावर तुम्ही रक्षक आहात. होत न आज्ञा बिनु पैसारे, तुमच्या परवानगीशिवाय कोणी आत जाऊ शकत नाही. सब सुख लहे तुम्हारी शरणा, जो तुमच्या शरण येतो त्याला सर्व सुख मिळते. तुम रक्षक काहू को डरना, तुम्ही रक्षक असताना कोणालाही भीती वाटत नाही. आपण तेज सम्हारो आपे, तुमचे अपार तेज तुम्ही स्वतः नियंत्रित करता. फक्त तुम्ही स्वतःच नियंत्रित करू शकता. तीनो लोक हाकते कापे, तुमच्या गर्जनेने तीनही लोक म्हणजे स्वर्गलोक, पाताळलोक आणि पृथ्वीलोक तीनही लोक थरथरतात. भूत पिशाच निकट नाही यावे, भूत पिशाच जवळ येत नाहीत. महावीर जब नाम सुनावे, जेव्हा महावीर हनुमानाचे नाव घेतले जाते. नासे रोग हरे सब पीरा, सर्व आजार आणि सर्व दुःख दूर होतात. जपत निरंतर हनुमत बीरा, जे सतत हनुमानाचे नाव घेतात. संकट ते हनुमान छुडावे, हनुमान संकटातून मुक्त करतात. मन क्रम वचन ध्यान जो लावे, जो मन कर्म आणि वचनाने त्यांची भक्ती करतो. सब पर राम तपस्वी राजा, म्हणजे राम हे सर्वांवर राज्य करणारे महान राजा आहेत. तिनके काज सकल तुम साजा, आणि तुम्ही त्यांच्या सर्व कामांना पूर्ण करता. और मनोरथ जो कोई लावे, जो कोणी मनापासून इच्छा व्यक्त करतो, सोई अमित जीवन फल पावे, त्याला जीवनात भरपूर फळ आणि यश मिळते. चारो युग परताप तुम्हारा, चारही युगामध्ये म्हणजे सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग, तर या चारही युगामध्ये तुमचा पराक्रम प्रसिद्ध आहे. हे प्रसिद्ध जगत उजियारा, तुमची कीर्ती संपूर्ण जगात पसरली आहे. साधू संत के तुम रखवारे, तुम्ही साधू संतांचे रक्षण करता. असुर निकंदन राम दुलारे, तुम्ही राक्षसांचा नाश करणारे आणि रामांचे प्रिय आहात. अष्टसिद्धी नवनिधी के दाता, तुम्ही 8 सिद्धी आणि 9 प्रकारच्या संपत्ती देऊ शकता. असबर दीन जानकी माता, असा वर तुम्हाला माता सीता यांनी दिला. राम रसायन तुम्हरे पासा, तुमच्याकडे रामभक्तीचे अमृत आहे. सदा रहो रघुपती के दासा, तुम्ही नेहमी रामांचे सेवक राहता. तुम्हरे भजन राम को पावे, तुमची भक्ती केल्याने रामाला प्राप्त करता येते. जन्म जन्म के दुःख विसरावे, जन्मोजन्मीचे दुःख दूर होतात. अंतकाल रघुबर पुर जाई, आयुष्याच्या शेवटी रामाच्या धामात स्थान मिळते म्हणजे स्वर्ग मिळतो. जहा जन्म हरिभक्त कहाई, आणि पुढच्या जन्मातही देवभक्त म्हणून जन्म मिळतो. और देवता चित्तन धरई, इतर देवांवर मन लावण्याची गरज नाही. दुसऱ्या कुठल्याही देवाची आपण भक्ती नाही केली तरी चालते. हनुमत सेई सर्व सुख करई, हनुमानाची सेवा केल्याने सर्व सुख मिळते. संकट कटय मिटय सब पीरा, संकट आणि सर्व दुःख दूर होतात. जो सुमिरे हनुमत बलबीरा, जो बलवान हनुमानाचे स्मरण करतो. जय 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 हनुमान भुसाई, हनुमानजींचा जय जयकार असो. कृपा करहु गुरुदेव की नाई, गुरुंसारखी आमच्यावर कृपा करा. जो 7 बार पाठ कर कोई, जो हनुमान चालीसा 100 वेळा म्हणतो.
छूट ही बंदी महासुख होई. त्यांचे सर्व संकट दूर होतात आणि मोठे सुख मिळते. जो यह पढे हनुमान चालीसा, जो हनुमान चालीसा वाचतो, होय सिद्धी साखी गौरीसा, त्याला यश मिळते. याला भगवान शिव साक्षी आहेत. तुलसीदास सदा हरी चेरा, संत तुलसीदास नेहमी रामांचे सेवक आहेत. की जे नाथ हृदय महडेरा, हे प्रभू माझ्या हृदयात सदैव वास करा. शेवटचा दोहा आहे, पवन तनय संकट हरण मंगल मूर्ती रूप. पवनपुत्र हनुमान संकट दूर करणारे आणि मंगलमय आहेत. राम लखन सीता सहित हृदय वसहु सुरभू. राम लक्ष्मण आणि सीता यांच्यासह माझ्या हृदयात वास करा. जय श्रीराम. सियावर रामचंद्र की जय. पवन सुत हनुमान की जय. जय श्रीराम. जय श्रीराम.